निर्धाव चेंडू होते, पहिलाच बॉल डॉट. अगदी पहिल्या फेरीतील सर्व सामने तुम्हाला 5-5 षटकांचे पाहायला मिळतील. पहिलाच बॉल डॉट आलाय. सध्या तरी इथून शांतमय सुरुवात. इथे देखील हा चेंडू चांगला आहे. सध्या तरी इथून मैदानाच्या आतमध्ये अविनाश सध्या अगदी चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी करतोय. त्यासाठी काही मॅन ऑफ द मॅच दिली जाते. अभिनंदन टीम गोलेवाडी संघ पहिला सामना जिंकलाय. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी, अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा अभिनंदन. ऑन साइडला बॉलला खेळ आहेत, डीप मध्ये खेळाडू आहेत. यस, परंतु शेवटच्या मोमेंटला माझा प्रयत्न चांगले झाले. पंचांचा इशारा, 6 धाबा. अगदी इथून सुरुवातीला 2 चेंडू डॉट आले. जसे डॉट बॉल आले तसा रोशनने मात्र काहीतरी कानमंत्र दिला आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये मात्र षटकार पाहायला मिळतोय. अगदी कानमंत्राचा बरोबर फायदा इथून सध्या तरी उचलला जातोय. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून मारला डीप मध्ये खेळाडू. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात आणखीन एक धमाकेदार फटका. लगातारचा हा दुसरा वार, दुसरा षटकार. अप्रतिम या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 चेंडू डॉट आले आणि तदनंतर मात्र येणाऱ्या 2 चेंडूंवरती मात्र लगातार मात्र 2 खणखणीत षटकार पाहायला मिळाले. अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग सध्या पाहायला मिळते टीम सारसई संघाच्या माध्यमातून. सुरुवातीला डॉट बॉल आले होते, असं वाटलं होतं की फलंदाज अगदी दिनेश वरती थोडस दबाव निर्माण होईल, परंतु तदनंतर इथे आपण पाहू शकता लगातार 2 षटकार आले आणि त्या 2 षटकारांचं मात्र प्रत्युत्तर आता इथून विकेटनं दिला जातोय. अर्थातच पहिला विकेटचा पतन. फलंदाज दिनेश मैदानाच्या बाहेर. अगदी इथून अप्रतिम सध्या तरी सामना सुरू आहे या 2 संघादरम्यान. रानसई विरुद्ध सारसई या 2 संघादरम्यान ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लगातार सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आले होते, परंतु तदनंतर लगातार 2 षटकार आले आणि त्या 2 षटकारांचा प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अविनाशने मात्र विकेटने दिलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती रणजित. 5 षटकांचा हा सामना आहे. खरं तर 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न इथून अगदी खरं तर सारसी संघ नक्कीच करतोय. पहा, जो कोणताही संघ पहिल्या फेरीमध्ये किंवा सातत्याने जो हाय स्कोर बनवेल त्या संघाला मात्र नक्कीच बाय मिळेल, याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे. या ठिकाणी षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल जाऊन थांबले ते म्हणजेच 12 या फलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये अप अँड डाऊन, चढाव उतार पाहायला मिळाले. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 षटकार आले होते, परंतु तदनंतरचा कमबॅक मात्र भरपूर चांगला केलाय या ठिकाणी गोलंदाज अविनाशनं. षटक क्रमांक 2 P2चं हे षटक गोलंदाज. मॅच ऑन. खरं तर भरपूर चांगलं बॅटल आता तुम्हाला पाहायला मिळेल, कारण की एका बाजूला रोशन आहे, त्यांच्या अगेन्स्ट रोहित आहेत. दोन्हीही कॅप्टन एका बाजूला पाहायला मिळतील, एकमेकांच्या अगेन्स्ट सध्या खेळत आहेत, परंतु इथे नक्कीच थोडासा लेझी क्रिकेट जरूर खेळला जातोय. जिथे एकदा होती तिथे 2 धावा नक्कीच पाहायला मिळतील. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रोशननं आपलं वैयक्तिक अकाउंट मात्र या 2 धावा संख्येनं ओपन केलाय.
टीमची टोटल 2 धावसंख्येच्या मदतीने 14 धावा. सध्या तरी पहिला सत्र टॉस जिंकला टीम सारसे संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. इथे फटका फसला, डीप मध्ये खेळाडू आहेत, लॉंग ऑनला टिपला जाईल झेल आणि संपलाय. फलंदाज रोशन पवारचा खेळ. इथे आणखीन एक विकेटचा पतन. मोठा धक्का टीम सारसे संघाला फलंदाज बाद. अगदी इथून पाहिलं तर फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कधी कधी फुलटॉस बॉलवरती फलंदाज बाद देखील होत आहेत. ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये अगदी रोशन पवार जो या मॅच मध्ये स्वस्तात बाद झालाय. इथून धक्का दुसरा लागला जातोय टीम सारसे संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती अर्जुन आहेत. सध्या तरी इथून आता सारसे संघाला धावा बनवायच्या आहेत. रोशन होता मैदानाच्या आतमध्ये, असं वाटलं होतं की या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा बनल्या जाते, परंतु अगदी या मॅच मध्ये सध्या तरी पुन्हा एकदा पलटवार केले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून. येस, मॅच ऑन, गेम ऑन. पुन्हा एकदा दोन्ही संघांना देऊया त्या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. भरपूर चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. एका बाजूला टीम रानसई त्यांच्या अगेन्स्ट सारसे संघ आहे. आताचा हा बॉल अगदी इथून पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय की व्हाईट बॉल आहे. या ठिकाणी व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. टीमची टोटल 15 धावा. गुडलेस बॉलचा बॉल ऑन साइडला बॉलला पाठवलं डीप मध्ये. आपण बघा खेळाडू आहेत, बॉलची वाट पाहतात, बॉलला उचलतील फेकतील. तत्पूर्वी याही बॉलवरती एकच धाव मिळेल. अगदी सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कार्तिक 11 गावदेवी रानसई संघानं नक्कीच सध्या तरी सावरसं खरं तर सारसे संघाला नक्कीच मी तर म्हणेन थांबून ठेवलंय, कारण की जे महत्वाचे खेळाडू होते त्यांना लवकरात लवकर बाद केलं आणि सध्या तरी सारसे संघावरती दबाव ठेवण्याचं काम मात्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती बॅट्समन आपण पाहिलात अगदी रणजित होते आणि त्याच्या बॅटमधून हा धमाका, बॉल सीमारेषा बाहेर, षटकार. अगदी या ठिकाणी पाहिलं तर विकेट जरी गेलेत, परंतु कोणत्या प्रकारचा दबाव न ठेवता मैदानाच्या आतमध्ये रणजित आपल्या टीमसाठी प्रामाणिकपणाने मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी सुरू ठेवतोय. षटकार आलाय. 6च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 22 वरती. 22 धावा. सध्या तरी हे दोन्ही संघ पाहिले तर जेव्हा जेव्हा एकमेकांच्या विरोधात खेळतात तेव्हा तेव्हा एक भरपूर चांगली लढत आणि नेहमीच पाहायला मिळते. अगदी इथून जे महत्वाचे दोन्हीही खेळ बाद झाले, परंतु त्यांचा संपूर्ण जबाबदारी आता रणजित आणि अर्जुन वरती आहे. वन्स अगेन ऑनसेटला खेळ आहे, फटका फसला, डीप मध्ये खेळाडू आहे, जज करतायत जजमेंट. इथे सध्या तरी खराब राहिलाय. चेंडूवरती पोहोचले होते, बॉलला जजमेंट केला होता, परंतु बॉलला ग्रिप करता आलं नाहीये, अगदी पकड निर्माण करता आलं नाहीये आणि त्यानंतर या ठिकाणी कॅच ड्रॉप. सध्या तरी इथून हाफ चान्स होती, परंतु हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करता आला असता जर का इथून कॅच कंप्लीट झाली असती तर, परंतु इथून कॅच ड्रॉप. 2 धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा टीमची टोटल मात्र पुढे जाताना पाहायला दिसेल, ती म्हणजे 24 धावा. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अगदी सारसे संघ सातत्याने एका धाब्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अगदी जिद्द आणि चिकाटी मात्र दाखवते. 22च्या माध्यमात ही एकदा मिळाली. षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 24 वरती. 25 धावा.
चला प्रकाश पवार सर आपण कुठे असाल तर या आपण व्यासपीठावरती जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चला प्रकाश पवार सर आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती. चला या मनोज. चला या मनोज जोरे आपण या लगेच व्यासपीठावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 25. षटक क्रमांक 3. मॅच इज ऑन. इथे बॅटची एज, परंतु यष्टांच्या मागे सध्या तरी नशिबाची साथ मिळते आणि बॉल जाईल सरळ नॉन स्टॉप लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. चला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ते म्हणजेच भिंगार अविनाश विरुद्ध करवई दिनेश. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करायचे आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. नेक्स्ट मॅच करवई विरुद्ध भिंगार या 2 संघादरम्यान मात्र पुढील सामना पाहायला मिळेल. चार धाबा इथनं मिळाल्या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 29. 29 धाबा. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलाय. झेलची संधी होती परंतु या ठिकाणी सध्या तरी भरपूर दूर हा झेल होता. सध्या तरी अभ्याकाच्या बाहेर, परंतु तिथे प्रयत्न चांगले झाले. प्रयत्न ते परमेश्वर शेवटच्या मोमेंटला अपयश. अगदी प्रयत्न करून चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करायला कधीही चुकू नका. यस यस या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा मिळतील आणि 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 31 धावा. षटक क्रमांक 3 आहे. पहा या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. चला आम्ही खेळाडू कशात विनंती असेल की आपण या ठिकाणी देखील फटका फसलाय आणि ते आणखीन एक विकेटचा पतन. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये धाबा येत आहेत परंतु विकेट देखील पाहायला मिळतात. सध्या तरी दोन्ही संघ एकमेकांना नक्कीच उलटफेर करतायत. सातत्याने इथून धाबा देखील येतात आणि विकेट देखील येतात. आणखीन एक विकेटचा पतन फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅच टीम भिंगार आणि करवई दोन्ही टीम आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचा आहे. मॅच ऑन. यॉर्कर लेन. सध्या तरी इथून भरपूर चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी केली जाते. अगदी अविनाश होते मैदानाच्या आतमध्ये. चला जे प्रेक्षक स्क्रीनच्या मागे आहेत, जे समोर बसले त्यांना विनंती असेल आपण उठायचे तिथून. चला मी विनंती करू. चला जे प्रेक्षक जे आमचे स्क्रीनच्या खाली बसलेले आहेत त्यांना विनंती असेल. चला मी सर्वांना विनंती करू आपण उठायचे त्या ठिकाणी. चला सर्व प्रेक्षकांना विनंती करू आपण तिथून उठायचं आहे. विनंती असेल. स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह कव्हरेज केली जाते. लाईव्हला या ठिकाणी अगदी व्यवस्थित दिसत नाही. आम्ही विनंती करू. चला सर्व प्रेक्षक वर्ग चला जाऊयात मॅचच्या दिशेने. इथे मागील बॉलवरती 4 धावा नक्कीच मिळतील आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 35. 35 धावा. शेवटचा बॉल ऑन साइडला सर्व बॅटने बॉलला करत पाठवलाय. अगदी ऑन ड्राईव्हचा फटका. टीपमध्ये खेळाडू आहेत. भरपूर चांगली फिल्डिंग परंतु या बॉलवरती पाहिली तर एकच धाव मिळेल. यस सिंगल इक्विटली जाते आणि पाहता पाहता षटक क्रमांक 3 ही कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 36. 36 धावा. सध्या तरी सामना आपण पाहतोय या 2 संघादरम्यान. एका बाजूला पाहिलं तर टीम सारसाई संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट पाहिली तर टीम कार्तिक इलेवन गावदेवी रानसाई संघ. दोन्ही संघ दिग्गज आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. सध्या तरी
चांगलीच लढत एकमेकांना हे दोन संघ देत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 बनले गेले, परंतु आता इथून उर्वरित 2 षटकांमध्ये आता अजून किती धाबा बनल्या जातील हे देखील पाहूयात. षटक क्रमांक 4 गोलंदाज आकाश. कार्तिक 11 गावदेवी रानसाई संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी अगदी गोलंदाजी करते, परंतु अप्रतिम गोलंदाजी, परंतु तदनंतर अगदी फलंदाजी करत असताना सारसाई संघाच्या माध्यमातून सातत्याने भरपूर चांगली बॅटिंग इथून केली जाते. चला मॅचला करूया सुरुवात. आता इथून उर्वरित शेवटचे 2 षटक आहेत आणि आता या 2 षटकांमध्ये आता सातत्यानं टॉप गिअरची बॅटिंग काय असते आता ती करावी लागेल. येस, मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही संघांना देऊयात पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल, फटका दमदार, बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, खेळाडू उपस्थित, व्हॉट अ कॅच, अनबिलिव्हेबल कॅच. अगदी तिथे पाहिलं तर खेळाडू मात्र वेगाने पोहोचलेत. राकेश, अप्रतिम दर्जेदार या ठिकाणी कनेक्शन आणि त्यानंतर काय लाजवाब कॅच कंप्लीट केली जाते. आणखीन एक विकेटचा पतन, फलंदाज बाद. धक्का 4था टीम सारसाई संघाला, फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅच टीम भिंगार आणि खरबई. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. षटक क्रमांक इथून आपण पाहिलं तर 4थं सध्या सुरू आहे, परंतु जेव्हा 5वं षटक कंप्लीट होईल, इनिंग ब्रेक होईल, तेव्हा या ठिकाणी टॉस केलं जाईल. याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण टॉस साठी येत आहेत तेव्हा आपल्या या स्पर्धेची जी काही ऑफिशियल फी आहे ती आपण जमा करायची आहे व त्यानंतर टॉस केलं जाईल. याची नोंद सर्वच संघाने घ्यायची आहेत. जाऊयात पुन्हा एकदा माच्या दिशेने, जिथे नवीन बॅट्समन सध्या तरी खेळपट्टीवरती पोहोचलाय. 6व्या क्रमांकावरती करण. लव फुलटॉस बॉल, फटका चांगला डीप मध्ये बॉलला पाठवला, परंतु इथे सध्या तरी अगदी ग्राउंडची साथ इथे मिळते टीम सारसाई संघाला. टप्पा पडल्यानंतर इथे अतिरिक्त उचली आणि बॉल सरळ सीमारेषा बाहेर. 4 धावा मिळतील. सध्या तरी धाबा येतात मैदानाच्या आतमध्ये. टीम सारसाई संघासाठी धाबा येणं फार महत्वाचं आहे. धाबा या कशाही येऊ द्यात, फार महत्वाच्या आहेत. 4 धाबा इथनं मिळतील आणि या 4 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 या धावफलकावरती. सध्या तरी सन्मानजनक धावसंख्या देखील इथून उभारली जाते. गुडलँड स्पॉटचा बॉल, इथे फटका फसला डीप मध्ये, खेळाडू आहेत, आता चुका होणार नाहीयेत आणि आता इथून भरपूर चांगला जजमेंट आणि एक विकेटचं बदन. फलंदाज बाद. करण मैदानाच्या बाहेर. चला मॅचला करूया सुरुवात. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये आकाश सध्या भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आला होता, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला होता आणि पुन्हा एकदा तिसऱ्या बॉलवरती विकेट. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण सध्या सुरू आहे, परंतु इथे देखील बॅटची लिडिंग एज आणि आणखीन एक विकेटचा पतन. सध्या तरी टीम सारसाई संघ करतोय काय, तू चल मैं आया अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक विकेटचा पतन, लगातारचा हा मित्र म्हणेन दुसरा धक्का टीम सारसाई संघाला, फलंदाज बाद.
स्पर्धा आपण पाहतोय मैत्री ग्रुप आयोजित वर्णे पळसधरी पंचायत चषक 2026 हे पर्व. खरं तर हे पहिलंच पर्व आहे आणि पहिलाच पर्व या पर्वात सर्व काही नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला. अगदी पहिलंच पर्व, दमदार पर्व. संपूर्ण आमचे आयोजन कमिटी, सर्व आयोजन कमिटीचं आम्ही पुन्हा एकदा कौतुक करू, कारण की भरपूर चांगली स्पर्धा त्यांनी या ठिकाणी ऑर्गनाईज केली आहे. खरं तर तब्बल या स्पर्धेत तुम्हाला मॅन ऑफ द सिरीजसाठी 3 नक्कीच या ठिकाणी मोटरसायकल पाहायला मिळतील. खरं तर प्रत्येकी 2 गटामध्ये 1 बाय 1 दिले जाईल. खरं तर अप्रतिम ही स्पर्धा. सातत्याने या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूचं स्वप्न मात्र पूर्ण होईल. जबल या स्पर्धेत नक्कीच पाहिले तर 3 खेळाडूंचं स्वप्न मात्र कंप्लीट होतील आणि ट्रॉफ्यांचा विचार केला तर ट्रॉफ्या देखील भव्य दिव्य पाहायला मिळतील. अगदी पाहता क्षणी खरं तर या स्पर्धेच्या आयोजनात नक्कीच या प्रेमात पडावं एवढं दमदार आयोजन मात्र संपूर्ण केले गेलं. संपूर्ण हे श्रेय जातोय आमचे संपूर्ण मैत्री ग्रुप, अर्थातच आमचे खरं तर नक्कीच पाहिलं तर प्रकाश पवार सर असतील, तदनंतर मनोज झोरे असतील, त्यानंतर पाहिलं तर नागेश उघडे असतील आणि अगदी अनिल हिरबा असतील. खरं तर सर्वांचंच कौतुक करायला पाहिजे. भरपूर चांगल्या या ठिकाणी आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतोय. या ठिकाणी आता पाहिलं जाईल लाईन आणि लेंथ या ठिकाणी लेग स्टिकच्या बाहेर म्हणजेच व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव इथनं मिळते आणि एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 41 धावा. धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. टीम सारसे संघाला इथे फटका चांगला आहे, बॅटचा टो इन, परंतु बॉल जाईल सरळ लॉंग लेग रीजन मध्ये, बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 45, अर्थातच 45 धावा. धावा संख्या भरपूर चांगली बनली जाते या मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी आतापर्यंत मागील 3 लढतीमध्ये पाहिले तर 71 ही धावा संख्या हायस्ट स्कोर आहे. म्हणजेच मिरकुटवाडी संघानं तब्बल 71 धावा बनवल्या आणि या स्पर्धेत जो संघ प्रत्येक फेरीमध्ये हाय स्कोर बनवेल त्या संघाला मात्र बाय देण्यात येईल, याची नोंद सर्व संघाने घ्यायची. म्हणजे जो एखादा संघ आता येथून उर्वरित 2 सामने आहेत आणि या सामन्यांमध्ये जर का 71 पेक्षा जास्त धावा बनल्या गेल्या तर नक्कीच त्या टीमला बाय मिळू शकते. परंतु इथे आणखीन एक झेलची संधी होती. स्वतः गोलंदाज इथे धर्मा होते, अगदी जजमेंट थोडस करता आलं नाहीये. कॅच ड्रॉप, परंतु 2 धावा मिळतील. सध्या तरी शेवटचे षटक आहे आणि या शेवटच्या षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत. धावा कशाही येऊ द्यात, या सध्या तरी महत्वाच्या राहतील टीम सारसे संघासाठी. खरं तर व्यासपीठावरती आमचे संपूर्ण आयोजन कमिटी सध्या तरी या सामन्यांचा आनंद घेत असताना खरं तर हे त्यांचं यश आहे. अप्रतिम स्पर्धा त्यांनी ऑर्गनाईज केली आहे, सर्वांचं कौतुक. फुलटॉस बॉल लॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅटची एज, परंतु इष्टांच्या मागे बॉलला जज केला जातो. इथे या बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये, म्हणजेच आणखीन एक डॉट बॉल. 47 धावा बनल्या गेल्यात. अजूनही उर्वरित 4 बॉल आहेत, परंतु या 4 बॉलमध्ये अजून एखादा मोठा फटका आला तर अगदी 50च्याही पलीकडे ही धावसंख्या जाऊ पोहोचू शकते. गुडलेस फॉरचा बॉल, पुन्हा एकदा ऑनसाइडला बॉलला पाठवला डीप मध्ये. लॉंगरला खेळाडू आहेत, परंतु या बॉलवरती एकच सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 48 धावा. उर्वरित अजून या षटकातील शेवटचे 3 बॉल आहेत, परंतु एखादा मोठा धमाका होईल का मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहूयात. सध्या तरी आतापर्यंत सन्मानजनक स्कोर इथून उभारला गेला टीम सारसे संघाने, परंतु अजून किती धावा बनल्या जातील आणि किती धावा संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये दिलं जाईल. स्ट्राईक वरती बॅट्समन अजय. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, बॅटचा टो इन, परंतु इष्टांचा मागे स्लिप मध्ये खेळाडू होते. यास परंतु या ठिकाणी डायरेक्ट हिट आणि या ठिकाणी अगदी बेल्स फाडण्याचं काम या ठिकाणी केले गेलं.
अप्रतिम फिल्डिंग. अगदी 9व्या क्रमांकाचा फलंदाज राहिले, परंतु शेवट मात्र गोड झालाय. षटकाराच्या समाप्तीनंतर खरं तर यस 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 60 धावा आणि 61 धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी कार्तिक 11 जय खरं तर गावदेवी रानसाई संघासमोर, म्हणजेच येणारे 30 बॉल आणि 61 धावसंख्येची गरज असेल. अगदी पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. 60 बनल्या गेल्या, 61 धावसंख्येचं टार्गेट आता या ठिकाणी दिले गेले टीम सारसे संघानं. अगदी रानसाई संघाला 30 बॉलमध्ये 61 धावा बनवायच्या आहेत. चला टीम खरबई लगेच आपल्या कॅप्टनला पण पाठवायचंय टॉस साठी. चला आपण टॉस करूयात. चला या धीरज. तर अगदीच गावदेवी भिंगार आणि खरवई या दोन टीम दरम्यान नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला गेला आहे. टॉस जिंकले भिंगार टीम. निर्णय जो काही भिंगार टीमचा निर्णय आहे ना तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा. 60 धावा धाव चला थँक्यू सो मच. नेक्स्ट माझा टॉस देखील इथून कंप्लीट झालाय. नेक्स्ट मॅच खरवई विरुद्ध भिंगार या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. टॉस जिंकला टीम भिंगार संघानं. नक्कीच आपला निर्णय आपण लगेच कळवायचा आणि दोन्ही संघांना विनंती असेल टीम खरवई आणि भिंगार नक्कीच जे आपली ऑफिशियल प्रवेश फी आहे ते आपण जमा करायचे आहे. त्यानंतर सामन्यांना सुरुवात केली जाईल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. द्वितीय सामन्यांना होते सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये अगदी सारसे संघानं सुरुवात थोडीशी हळूवार पद्धतीने केली होती, परंतु एंड मात्र धमाकेदार केलाय. म्हणजेच पहिल्या सत्रामध्ये तब्बल 60 धावा बनल्या गेल्यात आणि आता 61 धावसंख्येचा टार्गेट आहे. येस मॅच ऑन, गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही संघांना देऊयात. माझ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा.
पहिल्याच बॉलवरती इथून हा पहिला चौकार येतोय. खरं तर इथून संघर्षाला केली जाते सुरुवात आणि पहिलाच संघर्षमय इथून चौकार आलाय. सुरुवात चांगली पाहायला मिळते. वेगवान चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथून अगदी इष्टांच्या मागे बॉलला इथून अगदी फील्ड केला जातोय. बॅट्समन बीट होत आहेत म्हणजेच डॉट बॉल. सध्या तरी इथून रोशन विरुद्ध देवा असा बॅटल सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी देवानं पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला म्हणजेच धाबांची सुरुवात त्यानं केली आहे. धाबांचा श्री घेण्याचा केलाय, परंतु इथून सातत्याने धाबा बनवायच्या आहेत. म्हणजेच प्रत्येकी ओव्हरमध्ये 12च्या सरासरीने धाबा बनवायच्या आहे. तिथे फटका फसलाय अगदी शॉर्ट कव्हरला. अप्रतिम जजमेंट, व्हॉट अ कॅच. इथे विकेटचा पतन. पहिला दे धक्का टीम कार्तिक 11 गावदेवी रणसई संघाला. फलंदाज देबा मैदानाच्या बाहेर. अगदी इथून या मॅच मध्ये खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये रोशन पवार सध्या तरी आपली नक्कीच गुणवत्ता दाखवतोय. सध्या तरी वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज वेगानं मात्र चेंडू फेकतोय मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी रणसई संघाच्या समोर एक कडवं आव्हान असेल, कारण की रोशन जेव्हा जेव्हा गोलंदाजीसाठी येतात तेव्हा तेव्हा सातत्याने अगदी विकेट मात्र आपल्या टीमला मिळवून देत आहेत. अगदी स्वतः पाहिले तर अगदी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना थोडंसं नाराज कामगिरी राहिली, परंतु गोलंदाजी करत असताना सुरुवात चांगली पाहायला मिळते. मॅच ऑन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विजय. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी इथून पाहिलं तर रोशन चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. म्हणजे ज्या बॉलवरती देखील कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अगदी पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. असं वाटलं होतं की या षटकात 12 ते 15 धावा निर्माण होतील, परंतु इथून चांगलाच कमबॅक केलाय. उर्वरित शेवटचे 2 बॉल आहेत. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उचली इथून सध्या तरी या खेळपट्टीचा सुगंध देण्याचं काम रोशन करतोय. अगदी बाउन्स चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी फलंदाजाच्या अगदी नाकापासून बॉल जातोय. परफ्यूम डिलिव्हरी, डॉट बॉल. शेवटचा बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय. अगदी स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचले होते. शेवटच्या मोमेंटला बॉल अगदी या ठिकाणी पकडता आला नाहीये. कॅच ड्रॉप होतीये. पाहता पाहता षटक क्रमांक इथून पहिलं कंप्लीट झालंय. शेवटच्या बॉलवरती विकेटची संधी चालून आली होती, परंतु कॅच मात्र कॅरी करता आला नाहीये. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 5 या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. अगदी सातत्याने आपण पाहतोय भरपूर चांगल्या ठिकाणी आयोजन आणि नियोजन केलं जात आहे. अगदी ही स्पर्धा पाहिली तर अगदी यूट्यूब लाईव्ह मात्र लाईव्ह कव्हरेज केली जाते. अगदी KTC वरती ही स्पर्धा आपण पाहू शकता. क्वालिटी आणि क्लिअरिटी. जे प्रेक्षक आम्हाला KTC वरती जॉईन झाले त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. आपण स्पर्धा पाहतोय मैत्री ग्रुप आयोजित वरणे पळसझरी पंचायत चषक. सर्वांचं स्वागत. चला मॅच ऑन करायचे, जास्त वेळ घेऊ नका. आम्ही सर्व संघाला विनंती करू की कोणत्याही प्रकारचा आपण अतिरिक्त वेळ इथून खर्च करायचा नाहीये. येस, मॅच ऑन. षटक क्रमांक दुसरं P2चं हे षटक. पॉवर प्ले 2चं षटक म्हणजेच 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 3 खेळाडू पाहायला मिळतील. अगदी लॉंग ऑन, मिड विकेट व त्यानंतर लॉंग ऑफला, अशा रीतीने हे 3 खेळाडू मात्र 30 सर्कलच्या बाहेर सजवले गेले आहेत. येस, मॅच ऑन.
गेम ऑन. स्ट्राईक वरती बॅट्समन विजय आहेत. सध्या तरी इथून 61 धाबा बनवायच्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर 5 धाबा बनल्या गेल्या. इथं फटका चांगला आहे. 20 मध्ये बॉलला पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलफेक केली जाते. अगदी चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, तब्बल 4 क्रिया एकाच ऍक्शन मध्ये केल्या जात आहेत. अप्रतिम फिल्डिंग. याही बॉलवरती सिंगल मिळाली. सध्या तरी स्कोर कार्ड सुरू ठेवलं जात आहे. टीम कार्तिक 11 गावदेवी रानसई संघाच्या माध्यमातून 6 धावा धावफलकावरती आहेत. परंतु इथून सातत्याने प्रत्येकी ओव्हरमध्ये 12 पेक्षाही जास्त रन रेट असेल आणि सातत्याने अगदी पाहिलं तर प्रत्येकी बॉल मागे तुम्हाला धावा जमा करायच्या आहेत. धावा चेस करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये टीम कार्तिक 11 गावदेवी रानसई संघाला. सध्या तरी इथून सुरुवात थोडीशी शांतमय पाहायला मिळेल. अगदी कासवाच्या गतीनं ही सुरुवात. सध्या तरी इथून पाहिलं तर अगदी ठेंबे ठेंबे तलाबासाठी असं काहीतरी नक्कीच कानमंत्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये रानसई संघ उतरलाय. परंतु या चेंडूमध्ये कदाचित कॅच ड्रॉप झाली का हे देखील पाहावं लागेल. सध्या तरी थोडीशी नाराजी व्यक्त केली जाते शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूवरती. परंतु याही बॉलवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. येणारा प्रत्येकी डॉट बॉल अगदी रानसई संघासाठी दबावाचं कारण बनू शकतोय. प्रत्येकी बॉलवर धावा येणं महत्वाचं आहे. धाबा चेस करायच्या आहेत या मॅच मध्ये. मॅच ऑन. ऑन साइडला बॉलला पाठवलाय. गॅप शॉट सिलेक्शन. फटका दमदार आणि आता बॉल जाईल सरळ सीमारेषा बाहेर. चौकार. आज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज आहे. आणि काय फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. गॅप मध्ये बॉलला पाठवला आणि तिथे मात्र 4 धावा मिळतील. अगदी या ग्राउंडचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर या मैदानावरती आउटफील्ड फास्ट आहे. जसा चेंडू पडेल तसा मात्र वेगानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. त्यामुळे तुम्हाला देखील थोडासा अलर्ट राहावं लागेल. वन्स अगेन पुन्हा एकदा बिग हिट आणि हा देखील बॉल जाईल सरळ साइड स्क्रीनच्या वरून. कॅमेरामॅनला सलामी देत असताना सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका. आणखीन एक बिग हिट. षटकार. अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले पाहिले अप्रतिम सध्या तरी लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. संपूर्ण KTC लाईव्हचा मी खरं तर पुन्हा एकदा कौतुक करू. सातत्याने स्पर्धेला 4 चांद कसे लावले जातील. संपूर्ण कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर आकाश सध्या तरी थांबायचं नाव घेत नाहीये. प्रत्येकी बॉलवरती तो प्रतिहल्ले करतोय आणि आणखीन एक याही बॉलवरती मिळेल 4 धाबा. चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 20 या धाव फलकावरती. सध्या तरी चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये. सलामीवीर फलंदाज आकाश त्याच्या बॅट पडून सातत्याने मात्र आकाशाला गवसणी घालणारे फटके येत आहेत. पुन्हा एकदा ऑनसाइडला बॉलला पाठवलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल. हा देखील बॉल थांबणार नाहीये. पुन्हा एकदा बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स इनटू द ग्राउंड आणि याही बॉलवरती 4 धावा मिळतील. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. या षटकात पाहिलं तर जवळ 19 धावा कुठून काढल्यात. पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 24 वरती. तब्बल 24 धावा. खरं तर कार्तिक 11 गावदेवी रानसई संघाला जो रिक्वायर्ड रन रेट पाहिजे ना तो रिक्वायर्ड रन रेट आतापर्यंत मेंटेन ठेवलाय. म्हणजेच 12च्या सरासरीने धावा बनल्या जातात आणि अशाच रीतीने धावा आल्या तर सामना कार्तिक 11 रानसई संघ नक्कीच आपल्या बाजूने करू शकतोय. आता उर्वरित समीकरण येणाऱ्या 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 37 धावसंख्येची गरज असेल. 18 चेंडू आणि 37 ची गरज म्हणजे ज्या रिक्वायर्ड रन रेटनं सध्या धावा बनल्या जातात. करंट रन रेटनं धावा बनल्या जातात. जर का अशाच रीतीने धावा आल्या तर मॅच कार्तिक 11 गावदेवी रानसई संघाच्या बाजूने जाऊन पोहोचू शकते. मॅच इज ऑन. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा
या ठिकाणी वेगाचा बेतात बादशाह अर्थातच रोशन पवार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. रोशन पवारला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पवार की पावर दाखवावी लागेल, परंतु दुसऱ्या बाजूने सध्या तरी विजय आणि आकाश दोन्हीही फलंदाज सेट झालेत. चला बाहेरून आपण आवाज द्यायचा नाही विनंती असेल. येस, मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी इथून पाहिली तर अतिरिक्त उचली, अर्थातच पहिलाच बॉल डॉट आलाय. सध्या तरी इथून प्रत्येकी डॉट बॉल या मॅच मध्ये अगदी सारसे संघ शिरकाव करू शकतो आणि प्रत्येकी मोठा फटका आला तर सामना रानसे संघाच्या बाजूने जाऊ शकतोय. पुन्हा एकदा ठिकाणी गुडलेन स्पॉटचा बॉल, परंतु इथे सध्या तरी घडतंय काय, जवळपास असं वाटलं होतं की हा डॉट बॉल आहे, परंतु यष्टीरक्षकांना बॉल सोडल्या नंतर या ठिकाणी एक धाव नक्कीच मिळेल. यस सर, बॅटकट आहे की 22? यस, लेग 22, कारण की आपण या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी धावा काउंट करतोय. या ठिकाणी 22च्या मध्ये मात्र ही एक धाव नक्कीच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 25 धावा, 61 धाबा संख्येचा टार्गेट या ठिकाणी चेस करायचा आहे. सध्या तरी इथून चांगली बॅटिंग पाहायला मिळते, चांगल्या रीतीने धाबा इथून बनला जातात. सध्या तरी या षटकात पुन्हा एकदा सारसे संघ कमबॅक करेल का हे देखील पाहूयात, कारण की ट्रम्प कार्ड वापरला गेलाय, म्हणजेच महत्वाचा गोलंदाज रोशन पवार आहे. चला स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका. ऑन साइडला बॉलला फ्लिक केलाय, व्हाट अ शॉट, खोदून काढलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय. खेडेकडे सदा फटकेबाजी केली जाते आणि आकाशच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. येस, मॅच इज ऑन, मॅच इज ऑन. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला पाठवलंय, इथे फटका फसला होता. फ्री होम डिलिव्हरी या ठिकाणी केली होती, अर्थात जास्त मेहनत न घेता सरळ हा चेंडू पाहिला तर अगदी स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या हातामध्ये आला होता, परंतु या ठिकाणी बॉलला जजमेंट करता आलं नाहीये, बॉलला ग्रिप करता आलं नाहीये. कदाचित ही कॅच होती की मॅच होती, मात्र येणारा काळ आणि येणारी वेळ मात्र सांगून जाईल. याही बॉलवरती धावा मिळतील त्या एक, म्हणजे टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 32 धावा. इथून अर्धा रस्ता तर पास झालाय, परंतु अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी दोन्ही संघ एकमेकांना चांगली लढत देतात. येणारे 14 चेंडू 29 धावा बनवायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन. वेगवान चेंडू, प्रतिम डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी इथे देखील आपण पाहू शकता डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आता उर्वरित या षटकातील शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. सध्या तरी इथून रोशन या षटकात जरी षटकार नक्कीच या ठिकाणी खाल्ला असेल तरी देखील इथून चांगला कमबॅक राहिलाय. आताचा हा चेंडू पायावरती, बॉल फक्त दिशा दिलीये, गोलंदाज रोशन पवारच्या गतीचा वापर आणि बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेग क्लिअर, बॉल सीमा पार. याही बॉल वरती धावा मिळतील 4. थँक्यू सो मच. इथून सध्या तरी पहिल्या सत्रामध्ये देखील बॅटिंग करत असताना सारसे संघानं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 बनवल्या होत्या आणि इथे देखील आतापर्यंत 3 षटकांमध्ये 36 धावा बनवल्यात, म्हणजे जो बॅटिंगचा ग्राफ आहे अगदी लेवलच्या दिशेने पाहायला मिळेल. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती आहेत. आता या मॅचचा समीकरण पुन्हा एकदा बदलणार. येणारे 12 चेंडू आणि 25 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजेच कंपल्सरी तुम्हाला धाबसंख्येचा पाठलाग हा करावा लागेल. अप्रतिम स्पर्धा, दर्जेदार आयोजन, सातत्याने या स्पर्धेचं गुणगान नेहमीच गायलं जातं की का गायलं जातं सातत्यानं. मात्र या ठिकाणी पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला 3 टू व्हीलर बाईक पाहायला मिळतील. त्यानंतर भव्य दिव्य अशा या ट्रॉफ्या, दमदार आयोजन, भव्य दिव्य व्यासपीठ आणि खेळाडूंसाठी
मात्र दमदार मैदान उपलब्ध करून दिलंय. चला या ठिकाणी करबे टीम देखील आलेली आहे. चला करबे टीमचे खरं तर कोच आमचे आकाश सवारे या पण जे सातत्याने करबे टीमच्या पाठीशी असतात, या आकाश सवारे आणि बाबू रुपेश दिवेकर या आपण देखील आपलंही मनपूर्वक स्वागत. या आपण व्यासपीठावरती या आकाश. चला नेक्स्ट मॅच टीम केपी प्रतिष्ठान खरबई विरुद्ध गावदेवी भिंगार. यस मॅच ऑन, गेम ऑन. इथे देखील फटका चांगला गॅप मध्ये बॉलला पाठवला डीप मध्ये. रोशन पवार येतील, अप्रतिम फिल्डिंगचा नजराणा. इथे मात्र बॉलला अडवलं जात आहे या ठिकाणी. चला प्रेक्षक वर्ग आपण आहात त्या ठिकाणी लगेच कळवायचं आहे बॉल सेफ आहे की नाहीये. यस पंच, यस सेफ आहेत म्हणजेच या बॉल वरती सर 2 धावा मिळतील ना. यस 2 धावा. मॅच ऑन. पुन्हा एकदा अगदी समोर चेंडू होता परंतु इथे देखील फक्त दिशा देण्यात आलेली आहे आणि आता याही बॉल वरती धावा मिळतील त्या 2. यस याही बॉल वरती 2 धावा मिळतील आणि 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 40 धावा. चला मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आहेत प्रत्येक. जर का तुम्हाला वाटत असेल रिव्ह्यूची मांग करायची आहे जर आपण लगेच तिथून कळायचं आहे. चला मॅच स्टार्ट ठेवायची आपण. यस मॅच ऑन. गोलंदाज पुन्हा एकदा विजय. आताचा हा चेंडू या ठिकाणी कदाचित आता लाईन चेक केली जाईल. यस पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आणि त्यावरती नशिबाची साथ म्हणजेच 4 धाबा. अगदी यस व्हाईट बॉल नाहीये सर, व्हाईट बॉल आहे. या ठिकाणी 5 धावा मिळतील. यस व्हाईट प्लस 4 म्हणजेच तब्बल 5 धाबा इथून मिळतील. या मागचा आहे टर्निंग पॉइंट षटक आणि या षटकात सध्या तरी ताबडतोड फलंदाजी केली जाते. सध्या तरी गोलंदाज विजय आणि विजयची सध्या तरी पिस उपटण्याचं काम आता मैदानाच्या आतमध्ये आकाश करतोय. याही बॉलवरती मात्र 6 धावा मिळतील. आता मॅच पूर्णपणे कार्तिक 11 गावदेवी रानसई संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. यस खर तर आकाश याच खेळाडूचे खर तर 2 कॅच ड्रॉप झाले होते परंतु इथे देखील सध्या तरी सारसई संघ करतोय काय जणू या ठिकाणी आधीच आता हार मानली की काय असंच म्हणावं लागेल. बॉल सोडून देत आहेत. याही बॉलवरती 4 धावा मिळतील. चला टीम भिंगार आपण टॉस जिंकलाय. आपला निर्णय आपण लगेच कळवायचा आहे. यस याही बॉलवरती 4 धावा मिळतील. टीमची टोटल 55 धावा. शॉर्ट ऑफ लेन बॉल इथे देखील हुक केलाय. फटका हा देखील दमदार आणि इथे चेंडू सीमा पार. अर्थातच षटकार सामना जिंकलाय तो म्हणजेच कार्तिक 11 गावदेवी रानसई संघानं. अभिनंदन 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 बॉयज. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नॉट आउट अर्थातच आकाश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन आकाश. परंतु हार्ड लक टीम सारसे संघ, हार्ड लक रोशन. 12 चेंडूमध्ये तब्बल 41 धावा बनवल्या. आकाश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला आकाशसाठी टाळ्या वाजू द्यात. दमदार बॅटिंग. खरं तर सारसे संघ चुका कुठे झाल्या खरं तर याच आकाशच्या 2 कॅच आपण ड्रॉप केल्या आणि कदाचित ती कॅच नव्हती तर ती मॅच होती. हार्ड लक